सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. शहरात साथीचे रोग फैलावू नयेत याची दक्षता घेण्यासाठी शिरोळ नगरपालिकेनं तत्परता दाखवली आहे. शिरोळ नगर परिषद, हौसाबाई मखदूम होमिओपॅथी कॉलेज निमशिरगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र घालवाड यांच्या वतीनं शिरोळ शहरात जलद ताप व कंटेनर सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. शिरोळच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे व उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंग यादव, आरोग्य सभापती विजय आर्गे आणि सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी शिरोळ शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं या आरोग्य सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात केली आहे. आरोग्य सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक घराघरात वैद्यकीय पथक जाऊन त्या घरातील कुटुंबामधील सर्व सदस्यांची आरोग्यविषयक माहिती घेऊन त्या ठिकाणी असणारे पाण्याचे बॅरल, सिमेंट टाक्या, खराब झालेल्या टायरमध्ये साचलेलं पाणी यासह परिसराची पाहणी करतात. आवश्यक ठिकाणी डासांचा फैलाव होऊ नये, साथीचे रोग पसरू नयेत याकरिता DDT पावडर व औषध फवारणी करण्याच्या सूचना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देऊन या ठिकाणी पालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. एखाद्या रोगाची साथ येण्याअगोदरच आपल्या शहरातील नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी नगरपालिकेनं सुरू केलेल्या या उपक्रमाचं शहरवासियातून कौतुक होतंय. यासाठी घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी, हौसाबाई मखदूम होमिओपॅथिक कॉलेजचे विद्यार्थी, शहरातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व पालिकेचे कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत. मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.